रोम रोम भाई। हॅलो गाईज, मी आहो मनोज वळकर. आम्ही आलो मारेगाव मध्ये. आज इथे खूप पाऊस पडला होता, तर आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो. मग माझा मित्र बाहेर जाऊन पाहते तर पाणी गेला का नाही तर पाहतो. म्हणे म्हणलं पाय. मग तो म्हणे पाणी गेला, चालते का म्हणे. तर म्हणलं चाल. मग त्यानं गाडीवर पोस्टर वोस्टर टाकलं, काढ गाडी म्हटलं. मग आम्ही निघालो आमच्या गावाच्या दिशेने. पाण्याचा काही भरोसा नव्हता, तर म्हणलं चाल लवकर लवकर थोडा थोडा. जाता जाता मग आम्हाला भेटले एक माझा मित्र. त्याला हाय बाय टाटा केला. चाल म्हणलं जातो गावाकडं. आणि पाण्याचे डोबरे पण खूप संपूर्ण संग्रून होते. गड्डे गुड्डे तर काही दिशेच नाही आम्हाला. मग जाता जाता बस स्टँड होतं मारेगावचं, ते बांधणं चालू आहे. इकडे बांधा तर वरी. जाता जाता आम्हाला स्वागत भेटलं. स्वागतले हाय बाय टाटा केलं. चल जातो म्हणलं घराकडं. शेतकरी उभा होता, त्याने नमस्कार केला. त्याच्या साईडने देशी होता, त्याने राम राम केला. जातो गावाकडून. पुन्हा पाऊस लागला तर आम्ही एका दुकानामध्ये अमोलने म्हणलं थांब, एखादी दुकान बघ म्हणलं थांब म्हणलं. तर त्याने एका दुकानाजवळ थांबवली गाडी. तिथून मग आम्ही अंदर गेलो. त्या दुकानात बसलो. ती कुत्री अंग झटकाडत होती. तिचा बॉयफ्रेंड समोरच होता आणि तो एवढा वाकड्या नजरेनं पाहत होता, आम्हाला तो बेवस लागलो. मी म्हणलं फाटली रे बा. मग तो खाली बसला. मग आम्ही पण शांत झालो. म्हणलं झालं, मॅटर निपटलं. पण पाऊस चालूच होता. अमोल म्हणे पाऊस थांबन का नाही का. म्हणलं थांबते थांबते. किती वेळ पाऊस आटून तर जाईन. मग बाहेर निघून पाहिलं त्यानं तर पाऊस गेला. पण म्हणलं ठीक आहे, मग जायचं का, टाक पोस्टर आपलं म्हणलं. मग त्यानं पोस्टर टाकलं एअरटेलचं. जाता जाता एक मित्र दिसला. त्यानं मला ओळखलं. तो पुन्हा आला, मागे फिरून आला. रोम रोम भाइयों. त्याच्यासोबत हाय बाय टाटा केला. थोडं बोललो मी त्याच्यासोबत. खूप दिवसानंतर भेटला होता. म्हणजे चालव मला, आपल्याला गाव जवळ करायला लागते, कारण की आबाड खूप येऊन होतं. त्याच्यामुळे म्हटलं चाल. ट्रक येत होता एक मागून आणि त्यानं बंद गाडून उडवलं. अमोलचा पॅन्ट झाला थोडा खराब. अमोल म्हणे पॅन्ट भरला. म्हणलं काही नाही होत, घरी 5 रुपयाचे साबण मी घेऊन देतो, धुवून टाकजो म्हणलो. मग जाता जाता पेट्रोल पंप दिसला, तो होता बंद. मी म्हणलं बरं झालं मोल आपण पेट्रोल टाकलं पहिलेच. मग गुणवंत बाबाचं मंदिर दिसलं, नमस्कार केला, चला पुढं. मग एक भाईसाहेब आडवा येत होता आम्हाला. भाईसाहेबले राम राम केलं, टाटा केला, चल म्हणलं. ह्या एक धूम सारखा चालवत होता काका. तो आम्हाला ओव्हरटॅक मारून गेला. म्हणलं जाऊ दे अमोल. पुन्हा मागून ट्रक येत होते. पुन्हा अमोलच्या अंगावर पाणी उडलं. अमोल म्हणे पुन्हा पॅन्ट भरला का मावाला म्हणे. म्हणलं भरू दे भरू दे. मोसम मस्त आना बडे. आम्ही दोघे पावसाचा आनंद घेत आम्ही समोर निघालो. जाता जाता पर्पल होती. पर्पल फेल पडून होती. दारं डोरं लावून होते. म्हणलं राहू दे तिला इथंच. पण पावसाळ्यात मोसम एवढा चांगला राहते का, खूपच मस्त राहते. बिलकुल थंड थंड वातावरण. हे फक्त भीव लागते एकच गोष्टीचं, का ओलं नाही झालं पाहिजे. ओलं झालं तर झालं, काही खरं नाही. थंडीच थंडी लागते. जाता जाता आम्हाला दिसल्या बकऱ्या रोडच्या काठानं.
तिथून थोडं समोर गेलो, मग आम्हाला कॉलेज दिसलं, ऍग्री कॉलेज अबे साले कोल बोरांड्याचं. मग तिथून समोर आलो आम्ही बोटोनीत. बोटोनीत दिसली आम्हाला गॅसची गाडी. गॅस भरायची होती पण गॅस नव्हती आमच्या जवळ. मग चाल म्हणलं, जाऊ दे म्हणलं अमोलने. मग बोटोनी पार केली. तिथून आलो आम्ही आमच्या सोयाबीन कंपनी जवळ. तिथं होती एसटी उभी. म्हणलं का झालं का नाही का म्हटलं, तर म्हणे ते ट्रॉफिक थोडीशी जाम झाली म्हणे, काम चालू आहे. तर म्हणलं ठीक आहे. समोर 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 गेलो आम्ही. मग आला टोल नाका. अमोल म्हणलं पैसे तर ना रे, तर फास्टॅग आहे का म्हणे. मी म्हणलं चाल, पैसे लागत नाही आपल्याला. मग फास्टॅग स्कॅनर केलं, आम्हाला जाऊ दिलं. जाता जाता आलो मग आम्ही मोठ्या बोगद्यात करंजीले. पाऊस लागला. तिथं थोडस थांबलो. मी म्हणलं अमोल आपल्याला एलएमबी घ्यायची आहे, चाल करंजीत. मग गेलो एलएमबी घ्यायसाठी खत्रीच्या दुकानात. मग एलएमबी घेतली. खत्रीला म्हणलं चल जातो गावाकडे, पाऊस खूप येत आहे. ठीक आहे म्हणे, जा.